कंपनी ज्या प्रलशर बायोप्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड गोवा या कंपनीने कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसं काढता येईल आपल्याला त्यासाठी प्लॅन्टो कृषी तंत्राची निर्मिती केली आहे। एक शेड्यूल विकसित केला आहे, म्हणजे पिकाच्या वाढीसाठी कोणकोणते खतं कधी कधी द्यायचे आपण, आणि सोबत प्लॅन्टो कृषी तंत्राचा वापर केल्यामुळे अजून त्याच्यामध्ये फायदा होतो आपल्याला, की जेणेकरून जे खत आपण देतो ते सर्व पिकाला भेटण्याचं काम हे प्लॅन्टो कृषी तंत्र करतात। आणि याचे काही प्रॉडक्ट आहेत, तर पहिलं प्रॉडक्ट जे आहे प्लॅन्टो दाणेदार हे प्रॉडक्ट आहे। तर प्लॅन्टो दाणेदार याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब आहे 7%। जेव्हा आपण रासायनिक खतासोबत प्लॅन्टो दाणेदारचा वापर करतो त्याच्यामुळे पांढऱ्या मुळ्यांचा जो आहे हा पांढऱ्या मुळांचा जारवा चांगला तयार होतो, आणि जारवा तयार झाल्यामुळे जे काही खत असतात हे सर्व पिकाला भेटण्याचं कार्य हे प्लॅन्टो दाणेदार करतात। सोबतच दुसरं कार्य आहे की पिस्टीम म्हणून एक प्रॉडक्ट आहे आमचे। तर हे पिस्टीम जे आहेत याच्यामध्ये थायोप्रिलिन नावाचं प्रोटीन आहेत, कार्बोक्सिलिक ऍसिटिक ऍसिड आहेत। तर याचा उपयोग आपण फळ पिकांना पण करू शकतो, तसेच कांदा या पिकांना पण करू शकतो। तर फळ पिकांना याचा वापर केल्यामुळे फुलांची संख्या जास्त वाढते, तसेच फुलगळ जे होत असते तर फुलगळ कमी करण्यासाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होतो। बरं, मला एक सांगा सर, ह्याचा जो आहे हे जर ह्याचा उपयोग जर केला तर उत्पन्नामध्ये किती टक्के वाढ होते? नक्कीच, जेव्हा आपण प्लॅन्टो कृषी तंत्राचा वापर करतो तेव्हा कमीत कमी 30% उत्पन्नामध्ये वाढ होतात। आमचे जे काही प्लॅन्टो कृषी तंत्रात जे काही प्रोडक्ट आहेत, तर आपण इथं बघू शकता की आपण सर्व विद्यापीठामध्ये ट्रायल झालेले आहे आपल्या प्रोडक्टच्या। जवळजवळ केळीमध्ये, ऊसामध्ये, कांद्यामध्ये सर्व पिकांवर आपल्या ट्रायल झालेल्या आहेत, आणि त्यानंतरच आपण बाजारामध्ये याची विक्री करतो। ह्याला डिस्काउंट वगैरे काय असतं? नाही, आता आम्ही तर इथे एक शेतकऱ्यांना माहिती म्हणून इथं ठेवलेलं आहे। ओके. तर इथं आपले जे काही अधिकृत विक्रेते कड्याला, त्याचं किसान क्रांती कृषी भांडार कड्याला, आष्टीला तुमचं बालाजी फर्टिलायझर आहे, हे पण आपलं प्लॅन्टो वगैरे सर्व ठेवत असतात। आणि तसेच आपण शेतकऱ्यांना आपण लाईव्ह डेमो प्लॉट पण शेतकऱ्यांना दाखवतो। तसं बारामतीला कृषी प्रदर्शन जे भरलं होतं त्याच्यामध्ये आमचं कृषी तंत्र वापरलेला कांद्याचा आणि ऊसाचा आम्ही प्लॉट पण तयार केला होता, आणि बहुसंख्य शेतकऱ्यांनी तो बघितला सुद्धा। एक एकरामध्ये साधारणतः किती टन कांदा निघतो? आता प्लॅन्टो कृषी तंत्राचा वापर केला तर 30% वाढीव उत्पन्न मिळतात, पण शेतकऱ्यांचा असा अनुभव आहे की ते 20 टन, 17 टन, 20 टन, 21 टनापर्यंत सुद्धा उत्पन्न काढतात। आणि नुसतं उत्पन्नच निघत नाही, तर कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न निघतात। शिवाय जो काही उत्पादित माल आहे, समजा कांदा, याची टिकवण्याची क्षमता सुद्धा खूप चांगली राहतात, म्हणजे किपिंग क्वालिटी चांगली राहतात, त्याला बाजारभाव सुद्धा चांगला भेटतो। धन्यवाद। तर शेतकऱ्यांनी नक्कीच ह्या प्लॅन्टो खताचा उपयोग करून आपल्या पिकांमध्ये जास्तीत जास्त वाढ केली पाहिजे।